ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगननक्षत्रशतं तत्त्वस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरुस्तं नमामि। दत्तात्रेय महाराज की जय। सद्गुरु महाराज की जय। अत्रि अनुसया माये की जय। आनंद चिंतनम श्री गुरुदेव दत्त। श्री दत्त मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त सोहळा अखंड आनंद दत्त नाम सप्ताह व आनंद दत्त ब्रह्मानंद सच्चिदानंद 32वी महापूजा व प्रवचन सोहळा आयोजक आनंद संप्रदाय मंडळ पाळोदी। आज या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आज प्रथम दिनी प्रवचन सेवा माझ्याकडे आलेली आहे। सांगायचे झाले तर माझ्या जीवनातील हे प्रथमच वेळ आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे व थोरा मोठ्यांचे प्रोत्साहन मिळाल्यामुळे आज मला इथे स्थानपन्न होण्यास मिळाले। माझ्याच्याने काही चुकीचे शब्द निघाल्यास आपण मला मोठ्या मनाने माफ कराल अशी आशा बाळगते। सर्वांना माझा आनंद रेवदत्त, आनंद रेवदत्त। माझे गुरुवर्य मोहनराज भारतीजी महाराज, गुरु चंचल भारतीजी महाराज यांना वंदन करून मी प्रवचनाला सुरुवात करते। ध्यान मूलम चे गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम चे गुरुवाक्य, मोक्ष मूलम चे गुरुकृपा। दत्तात्रेय महाराज की जय। सद्गुरु महाराज की जय। अत्रि अनुसया माये की जय। आनंद चिंतनम श्री गुरुदेव दत्त। मी 8वी मध्ये असताना मला माझ्या पप्पांनी गुरु दीक्षा दिली व माझा भाऊ इयत्ता 5वी मध्ये असताना त्याला सुद्धा गुरु दीक्षा दिली। आमचे गुरु मोहनराज भारतीजी महाराज, गुरु चंचल भारतीजी महाराज आहेत। शास्त्र पुराणांमध्ये सांगितले जाते की गुरुचे पाठबळ हे अनमोल असते। गुरुची शक्ती असल्यामुळे आपल्या जीवनातील संकट टळतात, आपल्या जीवनातील संकट टळतात। माणसाच्या वागणुकीत खूप बदल होतो। गुरुपदी मन जाचे, मन जाचे, जन्मोनी स्वार्थ त्याचे, जन्मोनी स्वार्थ त्याचे। गुरुपदी मन जाचे, मन जाचे। जन्मात येऊन गुरु केलाच पाहिजे। विशेषतः लहान असताना, लहान वयात गुरु केला तर मुलांना चांगले संस्कार पडतात। यासाठी गुरु केलाच पाहिजे। दत्तात्रेय महाराज की जय। सद्गुरु महाराज की जय। अत्रि अनुसया माये की जय। आनंद चिंतनम श्री गुरुदेव दत्त। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे
तुला अविद्येने आकडून आपलासी केला, माये संगे नटला विषयामध्ये भुलला, जे जे कर्म केले ते ते फळ पावला. दत्तात्रेय महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय. त्रिनुसया माये की जय. आनंद चिंतनम श्री गुरुदेव दत्त. लढी बाळ मी अज्ञान तुझा, तुम्हा वाचुनी कोण सांभाळ करील माझा, तुम्हा विन तुझ्या कोणा मासी, नमस्कार माझा श्री गुरु दत्तात्रयासी. दत्तात्रेय महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय. अत्रियनुसया माये की जय. आनंद चिंतनम श्री गुरुदेव दत्त. तर आजचा विषय खूप गंभीर व विचार करण्यासारखा आहे. आपण सर्वजण या कर्मभूमीमध्ये आलो व 184च्या वेढ्यामध्ये फिरतच आहोत. यामधून आपल्याला निघण्याचा मार्ग सापडतच नाही आहे. पण विचार करण्यासारखे आहे, आपण या कर्मभूमीवर आलो कसं, का बरं आलो, कशासाठी आलो, आपल्याला कोण आणलं, याचं नाव जीवच का आहे, हा जीव कुठचा रहिवासी आहे, कोण्या गावावरून आला, येथे येऊन कसा फसला, काय करू लागला, काय करायला पाहिजे, काय केल्यामुळे हा जीव सुटेल, या जीवाला कसला बोध व्हायला पाहिजे, हे असे बरेचसे प्रश्न आपल्या समोर येतात. कशी भूल पडली या जीवाला, कोठून सुटका होईल याला. कशी भूल पडले या जीवाला, कोठून सुटका होईल याला. कशी भूल पडले या जीवाला, कोठून सुटका होईल याला. तर या जीवाबद्दल मी आज येथे एक छोटीशी कथा सादर करते. बघा तर, निरालंबी नावाचे एक राज्य होते. त्या राज्याची राजधानी ज्ञानपूर होती. जशी आपल्या भारत देशाची राजधानी दिल्ली आहे, तशीच निरालंब देशाची राजधानी ही ज्ञानपूर होती. आणि त्या देशाचा राजा हा पूर्णानंद होता. पण हे निरालंब राज्य कोठे आहे हो? कोणाला माहिती आहे का? तर ते निरालंब राज्य चारी सृष्टीचे वर, निरालंब गड मनोहर, तेथे नांदे दिगंबर. चारी सृष्टीच्या वर निरालंब गड आहे आणि तेथे स्वयं दिगंबर प्रभू रहिवास करतात. आणि त्या राज्याचा राजा आहे पूर्णानंद. त्या पूर्णानंदाला 2 मुले आहेत. लहान मुलाचं नाव आत्मानंद व मोठ्या मुलाचं नाव ब्रह्मानंद असे त्या निरालंब सृष्टीच्या
राजाला म्हणजेच पूर्णानंदाला 2 पुत्रे आहेत. आपल्या सर्वांना माहीतच आहे आपल्या वडिलांचं लहान मुलांवर खूप प्रेम असतं. तसंच पूर्णानंद राजाचे आपल्या लहान मुलावर म्हणजेच आत्मानंदावर खूप प्रेम होते. तो त्याचे पूर्ण लाड पुरवायचे. राजा आत्मानंदाचे खूप लाड पुरवायचे. त्यानं मागितलं ते त्याला द्यायचे. तसेच मोठ्या मुलाकडे एक स्पेशल राज्य होते. त्या राज्याचं नाव होतं शुद्ध लक्षणपूर. काय होतं नाव? तर शुद्ध लक्षणपूर. आणि त्या राज्याचा राजा होता ब्रह्मानंद. त्या निरालंब राज्याची सीमा सांभाळण्यासाठी शेवानंद नावाचा सेवक होता. तो अमृतार्णवपूर या शहरामध्ये राहत होता. असा हा निरालंब देश. कसा होता तर? असा हा निरालंब देश होता. आनंद निरालंबी राहतो, जीवाला मोक्ष देतो. जीवाला मोक्ष देतो. आनंद निरालंबी राहतो. आनंद 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 निरालंबी राहतो. चारी सृष्टीवर निरालंब गड, शास्त्रांना पडले याचे हो वेड. जीव मायेमध्ये गुंतितो, जीव मायेमध्ये गुंतितो. आनंद निरालंबी राहतो. आनंद 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 निरालंबी राहतो. आनंद. तर एक वेळेस काय झालं? राजाने राज्यसभा बोलवली. त्या राज्यसभेमध्ये सर्व मंत्री, सेनापती व कारभार चालवणारे 128 आनंद हजर होते. अनेक तऱ्हेचे नृतिका, गायन करणाऱ्या गायिका, नाना तऱ्हेचे वाद्य वाजत होते. आता ती निरालंबाची सभा म्हटल्यावर आनंदमय वातावरणात सभेत आनंदमय वातावरण होते. त्यामध्ये 2 सुंदर अशा, सर्वात सुंदर अशा 2 नृतिका आल्या होत्या. 2 खूप सुंदर अशा अप्सरा आल्या होत्या. त्यांचं नाव होतं अविद्या आणि विद्या. त्यातील अविद्या एवढी सुंदर होती आणि तिच्याकडे मोहनी नावाची विद्या होती. अविद्येकडे मोहनी नावाची विद्या होती. तिने त्या मोहनी नावाच्या विद्येचा वापर आत्मानंदावर केला. आणि कारण काय होतं? का बरं केला तिने आत्मानंदावर? तर तिला आत्मानंद खूप आवडत होता. म्हणून तिने मोहनी नावाच्या विद्येचा वापर आत्मानंदावर केला. त्यामुळे आत्मानंद मोहित झाला. तो अविद्येकडे बघू लागला. त्याचे दुसरीकडे लक्षच जाईना. परंतु हा सगळा प्रकार मूळ मायेला समजला. आपल्या सर्वांना तर माहीतच आहे, बायांच्या पोटात काही गोष्ट राहतच नाही. मूळ मायेने सर्व प्रकार हळूच राजाच्या कानात जाऊन सांगितला. राजा,
खूप दुःखी झाला. राजा म्हणू लागला, माझा प्रिय पुत्र आत्मानंद भुलला. अविद्येची व आत्मानंदाची गाठ पडली. अविद्या आत्मानंदाला बोलू लागली, माझा जीव तुझ्यामध्ये अडकला, म्हणून आजपासून तुझं नाव जीव. समजलं का? या जीवाचं नाव जीव कसं पडलं? तर अविद्या म्हणाली, आजपासून माझा जीव तुझ्यामध्ये अडकला, म्हणून आजपासून तुझं नाव जीव. अविद्या म्हणाली, तू माझ्या राज्यामध्ये ये. माझ्या राज्यामध्ये खूप सुख, शांती, समृद्धी आहे. पहाड आहेत, नद्या आहेत, हिरवा निसर्ग आहे, हिमपर्वत आहेत, झरे आहेत, फळे, फुले, आनंदी आनंद आहे. आमच्या इथे एक यात्रा सुद्धा भरते आणि त्या यात्रेमध्ये झुले आहेत, पाळणे आहेत, नाना तऱ्हेचे खेळण्यांची दुकानं सुद्धा आहेत. तेथे विविध प्रकारचे पक्वान्य सुद्धा आहेत. पाणीपुरी आहे, कचोरी आहे, भेलपुरी आहे, आईस्क्रीम आहे, चॉकलेट्स आहेत. तसेच विविध तऱ्हेचे वाहन सुद्धा आहेत. टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, थार आहे, वर उडण्यासाठी विमानं आहेत, पाण्यात जाण्यासाठी बोट्स आहेत. अशा तऱ्हेची आशा दाखवून आत्मानंदाला मोहून टाकले. आता सभा समाप्त झाली. सभा समाप्त झाल्यानंतर आत्मानंद राजाकडे अट्टास धरून बसला, मला कर्मपुरीला जायचं. आता लहान मुलं कशी हट्ट धरून बसतात, मला जायचं, मला जायचं, तसा आत्मानंद पूर्णानंद राजाकडे अट्टास धरून बसला. शेवटी तो राजाचा आवडता मुलगा. राजाने कर्मपुरीला जायची परवानगी दिली. त्याला कर्मपुरीला जायची परवानगी दिली. जा, परंतु लवकर वापस ये. आत्मानंद यात्रेला निघाला. कर्मपुरी खूप लांब होती. राज्यावरून पहिला मुक्काम त्याने आपल्या मावशीकडे केला, म्हणजे ज्योतिस्वरूप मावशीकडे. ज्योतिस्वरूप मावशीच्या गावचे नाव होते रत्नार नवगड. काय होते? तर रत्नार नवगड. त्या ठिकाणी त्याच्या मावशीने त्याला 1 महिना मुक्कामी ठेवले व त्याला खूप समजावून सांगितले, तू कर्मपुरीला जाणार, तुला कोण आणणार, तू तेथे भुलशील. पण काही जीव ऐकायला तयारच नव्हता. तो म्हणाला, मी कर्मपुरीला जाणार म्हणजे जाणारच. म्हणून मावशीने राजाला म्हणजे पूर्णानंदाला पत्र लिहिले व सांगितले, जीवाजी चालला वाया, धावा गोरो राया. जीवाजी चालला वाया, धावा धावा गोरो राया. नीरा लंबाचा रहिवासी होता आनंदाच्या राशी. नीरा लंबाचा रहिवासी होता आनंदाच्या राशी. अविद्येची
नागविले वाया धावा धावा गुरु राया जीवाजी चालला वाया धावा धावा गुरु राया. नंतर जीव आपल्या दुसऱ्या मावशीकडे म्हणजे निर्मळा मावशीकडे गेला. निर्मळा मावशी ज्योतिमाख्य देशामध्ये राहत होती. तो मावशीच्या घरी मुक्कामी राहिला. तेथे सुद्धा मावशीने खूप समजावून सांगितले, परंतु जीव कसला ऐकतो. त्याला तर यात्रेला जायची इच्छा होती. तिसरे मुक्काम त्याने मूळ देशाला केले. तेथे निर्गुणा मावशी राहत होती. तेथे पण तसंच जीव काही ऐकायला तयारच नव्हता. तेथून तो देवार्णव देशाला गेला. तेथे त्रिगुणा मावशी राहत होती. तेथे पण तसंच, पण जीव काही ऐकायला तयारच नव्हता. नंतर तो सच्चिदानंद मावशीकडे गेला. तेथे त्या सच्चिदानंद मावशीच्या गावचे नाव होते कैवल्यपूर. तेथे पण तसंच तो म्हणाला, मला कर्मपुरीला जायचं म्हणजे जायचं. शेवटी तो 39 देश ओलांडून कर्मपुरीला आला. अविद्येला खूप आनंद झाला. अविद्या खूप खुश झाली, नाचू लागली, गाऊ लागली आणि कर्मपुरीला सांगू लागली, माझा जीव आला, माझा जीव आला, माझा जीव आला. नीरा लंब सोडीला कर्म भूमी हो आला. विसरला खऱ्या देवाला जीवाजी चालला वाया. जीवाजी चालला वाया धावा धावा गुरु राया. हो, आता बघा, अविद्येचा परिवार खूप मोठा होता. पहिले तर अविद्येचे वडील अज्ञानराव. अज्ञानरावाला 21 अपत्ये होती, 11 पुत्र व 10 कन्या. पहिल्या पुत्राचे नाव होते प्रपंच. अज्ञानरावाच्या पहिल्या पुत्राचे नाव होते प्रपंच. दुसऱ्या पुत्राचे नाव होते अविवेक. तिसरा होता अहंकार. चौथा होता हट्टी. पाचवा होता अभिमान. सहावा होता अविचार. सातवा होता कुतर्क. आठवा होता अन्याय. नववा होता कठोर. 10वा होता भय व 11वा पुत्र होता असंतोष. असे हे अज्ञानरावाचे 11 पुत्र होते. आता अज्ञान